एकापाठोपाठ एक ओतल्या जाणाऱ्या घागरींसारखेच बहुरूप्याने भडाभड प्रश्न विचारले. कथानकात गुंतलेला कुणीही नकळत काहीतरी बोलून गेला असता आणि दुर्दैवाने झालेही तसेच. उत्स्फूर्तपणे सचिन म्हणाला, मला काय वाटतं, आता फारच उशीर झालाय, आपल्याला घरी जायला पाहिजे. पुन्हा एकदा बहुरूप्याचा हिरमोड झाला आणि आमचा जीव भांड्यात पडला, कारण सचिनने कथेसंदर्भात काहीच म्हटले नव्हते. त्या स्त्रीबद्दल बरीच उत्सुकता आणि कुतूहल मनात असूनही आम्ही काहीच बोललो नाही. बहुरूप्याच्या आयुष्यातील हा भावनिक किस्साही आम्हाला बोलतं करू शकला नाही आणि याचा सल त्याच्या भयंकर चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आता कथा सांगण्याची पाळी आमची होती. मंगेश पुढे होऊन कथा सांगू पाहत होता, पण मी त्याला अडवलं. असे कुठवर चालणार? हे कथाकथन असेच चालू राहिले तर युगे लोटतील. एक निर्णायक घाव घालावाच लागणार होता. आर या पार. एकतर बहुरूपी राहील, नाहीतर आम्ही. मीच पुढची कथा सांगायचे ठरवले. बहुरूप्याचे डोळे उत्साहाने चमकले. प्रथम तो पारधी, मग ती स्त्री आणि आता 400 वर्षानंतर तुम्ही. एवढेच काय ते खेळगडी मला आतापर्यंत आव्हान देऊ शकलेत. बाकीच्यांनी तर खेळ सुरू होण्याआधीच हार मानली होती, शरणागती पत्करली होती. तुझी कथा ऐकण्यासाठी मी आतुर आहे. मलाही एका स्त्रीचीच कथा सांगायची आहे. हे महान यक्षा, एका मायावी निर्दयी राक्षसाच्या क्रूर पंजात सापडलेल्या एका दुर्दैवी परंतु कणखर स्त्रीची खरीखुरी कथा. 400 वर्षांपूर्वीची गोष्ट. लेकींची पाळण्यातच लग्ने लावली जात आणि खेळण्या बागडण्याच्या वयात त्या सासरी निघून जात. त्यावेळी भर यौवनात असलेली एक नितांत सुंदर स्त्री रात्री अपरात्री गुपचूप रानात निघून जाते अशी बातमी गावात पसरली. असह्य उकाड्यात चुलीजवळ भाकऱ्या थापतानाही स्त्रीने पदर ढळू देऊ नये अशा जुलमी प्रथांचा तो काळ. बाप सावकार असला म्हणून काय झालं? अप्सरेसारख्या सुंदर आणि हरिणीसारख्या चंचल तरुण मुलीवर काही लगाम नको? उद्या तिचं पाहून इतर मुलीही असंच वागू लागल्या म्हणजे? शेवटी कुणीतरी तिच्या घरी कागाळी केलीच. घरच्यांना हे खरं वाटेना. तिला टोचू नये म्हणून बागेतल्या गुलाबांनीही काटे आकसून घ्यावेत, तर ती काट्याकुट्यातून भररात्री रानात का जाईल? तरीही शहानिशा करावा म्हणून एका रात्री त्यांनी तिच्या शयनकक्षाच्या दारावर टकटक केलीच. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. शेवटी धडका मारून दार उघडले गेले. ती आपल्या पलंगावर नव्हतीच. परसाकडे उघडणाऱ्या खिडकीतून ती निघून गेली होती. कुठे? बहुतेक रानातच. का? कुणास ठाऊक. घरच्यांचा भ्रमनिरास झाला. मुलीला इतके लाडावयास नकोच होते. वेळीच तिचा विवाह लावून दिला असता तर ही वेळ आलीच नसती. कुठे जाते, काय करते, कुणास भेटते? अडनिड्या वयात तिच्याकडून काही चूक घडली तर काय करायचं? गावात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. घरच्यांना आठवलं. 2-1 महिने झाले असतील नसतील. शेजारच्या गावातून मैत्रिणीचा विवाह उरकून निघाली, पण उशीर झाला. अंधारून आलं तशी बावरली. रानात वाट चुकली. फार शोधाशोध केली पण कुठेच गवसेना. शेवटी एक घटका रात्र उलटल्यावर स्वतःहूनच परतली. कशीबशी तिने वाट शोधली होती म्हणे. मग फारसं काही न बोलता शयनकक्षात गेली. त्या रात्रीपासूनच तिचं सर्व बिनसलंय. फारशी कधीच घराबाहेर न पडणारी ही पोर आता रोजच्या रोज बाहेर जाऊ लागली. कधी मैत्रिणीकडे, कधी देवळात, तर कधी नदी किनारी फेरफटका मारायला म्हणून. ती 1-2 प्रहर उलटल्यावरच घरी परतायची. आपला विवाह जुळत नसल्याचा सल तिच्या मनात असावा. गावात तिच्या वयाची तर कुठलीच कुमारिका नव्हती. तिच्या मैत्रिणीही लेकूरवाळ्या बनलेल्या. आपलं हे दुःख ती बाहेर एकांतात विसरण्याचा प्रयत्न करत असावी असं घरच्यांना वाटायचं, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. पण आता तर ती चक्क रात्रीही आपल्या शयनकक्षात नाही. म्हणजे हा तर कळसच झाला.
कुठे गेली ही पोर, कोणी फितवलं तिला? त्याच क्षणी घरच्यांनी आसपासच्या लोकांना जराही कळू न देता शोधाशोध सुरू केली. देवळे, गावातील ओसाड घरे, शेतमळ्यातील राहुट्या, आसपासच्या रानाचा रात्री जाण्याइतपत सुरक्षित भाग सर्वत्र शोधले, पण तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. निराश होऊन ते घरी परतले. तिच्या शयनकक्षातच सर्व डोक्याला हात लावून बसले. त्यांचा तिच्यावरील विश्वासाला तडा गेला होता. पहाटे ती परतली. खिडकीतून आत उडी घेताच आपलं गुपित उघडकीस आल्याचं तिला कळलं. सगळं अवसान गळून ती पलंगावरच बसली, मान खाली घालून, नजर जमिनीला खिळलेली. घरच्यांनी तिच्याकडे पाहिलं. मृगात नांगरटीला जोडलेले बैल संध्याकाळी जसे गलितगात्र होऊन परततात तशीच तिची अवस्था झालेली. दुधात साखर विरघळावी तसा त्यांचा राग तिच्याविषयीच्या काळजीत विरघळून गेला. मायेने गोंजारल्यावर तर तिने हंबरडाच फोडला. बराच वेळ रडून मोकळं झाल्यावर तिने मुसमुसत सांगितलं, त्या रात्री मैत्रिणीच्या विवाहावरून परतताना मी वाट चुकले आणि रानाच्या एका अतिशय दुर्गम भागात निघून गेले. तिथे मोडकळीस आलेले एक पुरातन शिवमंदिर सापडले. परतण्याची वाटच सापडेना म्हणून देवळातच प्रवेश केला. कातरवेळेच्या गूढ आसमंतात दैवी प्रकाशाने उजळलेल्या गाभाऱ्यातील शिवलिंगापुढे हात जोडून बसले. तेव्हाच मला साक्षात्कार झाला. जणू ते अद्भुत शिवलिंगच माझ्याशी बोलत असावं. युगानयुगे मी या आडरानात खितपत पडलोय. भक्ताविना देव कासावीस झालाय. तू 1,00,000, 1,000,000, 101 घागरी गावातून आणून माझा जलाभिषेक कर. तुझे मनोगत पूर्ण होईल. तुला मनासारखा वर लाभेल. तुझ्या आयुष्याचे सार्थक होईल. पण हे रहस्य कुणालाही सांगू नकोस. माझे स्थान उघडकीस येऊ देऊ नकोस. कुणालाही तुझ्यासोबत किंवा मागून माझ्यापर्यंत आणू नकोस. तरच या व्रताचे फळ मिळेल. मी डोळे उघडले. पिंडीपुढे डोके टेकले आणि परत निघाले. घरी येण्याची वाट आपोआपच सापडली. त्या रात्रीपासूनच मी व्रताचा आरंभ केला. माझं काय चुकलं? तुझे नाही, आमचेच चुकले. तुझ्या भक्तीचा, व्रताचा गैरअर्थ काढला. आम्हाला क्षमा कर. यापुढे तुला कोणी काहीही विचारणार नाही, कसलीही आडकाठी करणार नाही. घरच्यांनी तिच्या खडतर व्रताला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला, परंतु तरीही तिच्या डोळ्यात असत्य बोलण्याचा सल आणि गूढ भीती एकाच वेळी दाटून आलेली दिसली. तिच्या महाखडतर व्रताची बातमी लवकरच पंचक्रोशीभर पसरली. राजा महाराजांपासून वतनदारांपर्यंत सर्वांची स्थळे व्रतपूर्ती आधीच चालून येऊ लागली. तिने सर्वांना निग्रहाने नकार दिला. व्रतानंतर मिळणाऱ्या फळापेक्षा व्रतातील कर्मनिष्ठतेकडेच तिचे अधिक लक्ष होते. दिवस असो वा रात्र, ऊन, पाऊस, वादळ वारा, नाहीतर गारपीट, ती घागरी भरून नेतच असायची. अखंड अविरतपणे तिने आपले व्रत सुरूच ठेवले. बहुरूप्यासह माझ्या मित्रांच्या कपाळावरही क्षणाक्षणाला वाढत जाणाऱ्या आठ्या एकच प्रश्न विचारत होत्या. मी आताच ऐकलेली कथा नव्या अंगाने पुन्हा का ऐकवत आहे? मायावी याक्षिक तर फारच चिडलेला दिसला, पण आता काही बोलावं तर ती मी सांगत असलेल्या कथेवरची प्रतिक्रिया ठरेल म्हणून तो मूग गिळून गप्प असावा, किंवा आपण दडवलेले एक गुपित त्या यकश्चित मानवाला, म्हणजेच मला ठाऊक आहे असेही एक भय असावे. भय, तेही बहुरूप्याला, एका मानवाकडून कसे शक्य आहे? मी त्याच्या भयंकर चेहऱ्यावर क्षणाक्षणाला वाढत जाणाऱ्या महाभयंकर संतापाकडे दुर्लक्ष करीत पुढे सांगू लागलो. त्या स्त्रीने आपले व्रत सुरू केले. त्या सुमारासच गावात एका तरुण मेंढपाळाने प्रवेश केला होता. आडाशेजारीच त्याचे गवताचे खोपटे होते. त्याने तिचे कष्ट, तिची धडपड, कर्तव्यनिष्ठा सुरुवातीपासूनच पाहिली होती. परोपरीने तिला मदतही केली. तिच्याविषयीच्या भक्तिमिश्रित प्रेमात तो आकंठ बुडाला होता आणि तीही त्या निरपेक्ष प्रेमाला मूक प्रतिसाद देत होती. तिच्या अपरिमित कष्टांनी विव्हळ होऊन अखेर एक दिवस त्याने तिला व्रतपूर्तीबद्दल विचारलेच. तिने त्यास नक्की काय सांगितले हे ठाऊक नाही, पण व्रतपूर्तीची एक जबरदस्त शक्कल त्या तरुणाने सुचवली. आषाढाच्या पावसाने काठोकाठ भरलेल्या आडापासून गावाच्या वेशीपर्यंत
शेकडो घागरी पावला पावलांवर भरून ठेवल्या गेल्या. तिने अंगात चमत्कारिक बळ आल्याप्रमाणे सलग 3 दिवस न थांबता, न खाता, न पिता, न डुलकी घेता एकामागून एक त्या घागरी रानात नेऊन शिवलिंगावर ओतल्या. व्रत पूर्ण केले आणि विजयी मुद्रेने गावात परतली. गावाने एकच जल्लोष केला. तिने अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं. या असीधारा व्रताचे फळ म्हणून तिला कोणता वर प्राप्त होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. कुणी म्हणालं स्वर्गीय गंधर्व तिच्या खातर मानव योनीत जन्म घेणार, तर कुणाला वाटे बलाढ्य शंभोपूर संस्थानचे महाप्रतापी महाराज कीर्तिसेन यांचीच ती 5वी पट्टराणी बनणार. पण आपण व्रतपूर्तीसाठी सहाय्य करणाऱ्या त्याच तरुण निर्धन मेंढपाळाशी लग्न करणार आहोत असे तिने जाहीर केले आणि लोकांचा अपेक्षाभंग झाला. एवढ्या खडतर व्रताचे फळ म्हणून असा दरिद्रीवर त्याच्या चाणाक्ष आणि चतुर डोळ्यात काही वेगळेपण आहे हे खास, पण तरीही हा जोडा संपन्नतेच्या पातळीवर शोभणारा नव्हता. तिच्या कुटुंबियांनी थोडे आढेवेढे घेतले खरे, पण अखेर हीच दैवाची मर्जी असेल असे वाटून विवाहाला संमती दिली. सुखवस्तू राजकन्या असूनही देवी पार्वतीने नाही का अपार कष्ट करून अखेर राग फासलेल्या बैरागी महादेवाशीच विवाह केला. कदाचित हीच तिचीही नियती असेल. अत्यंत साधेपणाने त्या दोघांचा विवाह झाला. एक चूल, काही मातीची भांडी असलेले गवताचे खोपटे आणि 50 मेंढ्या, फक्त एवढीच त्यांची संपत्ती होती. त्यातही ते दोघं स्वर्गसुख अनुभवत होते. पण लवकरच त्या स्त्रीच्या तपश्चर्येचे फळ म्हणून की काय, त्या मेंढपाळाला रानात सुवर्ण मुद्रा, रत्नजडित अलंकार वगैरेंनी खचाखच भरलेला कलश सापडला. रातोरात त्यांचे नशीब बदलले. गोपाळ आपल्या सावकारी करणाऱ्या सासरेबुवांहून अधिक श्रीमंत बनला. आकडेमोड करण्यात पटाईत असल्यामुळे त्याने ते धन योग्य व्यवसायात गुंतवले आणि पुढे 2-3 वर्षातच तो त्या पंचक्रोशीतला सर्वात सधन असामी बनला. परंतु तरीही श्रीमंतीबरोबर येणारे इतर विलासी नाद त्याने कधीच अंगाला लावून घेतले नाहीत. श्रीमंतीमुळे ऐदी उन्मत्त बनला नाही. गरिबांना सढळ हस्ते मदत करायचा. देवाच्या नावाने भरपूर दानधर्म करायचा. त्याच्या श्रीमंतीबरोबरच त्याची ख्यातीही वाढू लागली. तरीही त्याचे संसाराकडे दुर्लक्ष मात्र झाले नाही. त्या स्त्रीला त्याने स्वर्गसुखात ठेवले. यथावकाश त्यांना 2 मुलेही झाली. आता आणखी काय हवे? संसार सुखाच्या तिच्या सर्व कल्पना सत्यात उतरल्या होत्या. त्या स्त्रीला आपल्या व्रताचे अगदी भरभरून फळ मिळाले. इतके सुख तर राजा कीर्तिसेनही तिला देऊ शकला नसता. नियतीने, परिस्थितीने गांजलेले लोक रोजच तिच्या वाड्यासमोर येऊ लागले. रानातील त्या गुप्त शिवलिंगाचा रस्ता विचारू लागले. आम्हालाही त्याचा आशीर्वाद हवा. कुठलेही खडतर व्रत पूर्ण करण्याची आमची तयारी आहे असा हट्ट करू लागले. परंतु प्रत्यक्ष महादेवानेच तिला आपले स्थान गुप्त राहू देत असे बजावल्यामुळे तिचा नाईलाज होई. ती त्यांना धन, दौलत, जमिनी देऊ शकत होती, मात्र शिवलिंगाचा थानपत्ता नाही. एक दिवस एक सुखवस्तू परंतु निपुत्रिक जोडपे त्यांच्या दारावर आले. संतान प्राप्तीसाठी आपल्याला शिवाचे खडतर व्रत करायचे असून त्याबद्दलचा तपशील तिने द्यावा अशी त्यांनी हात जोडून विनंती केली. स्त्रीने काही सांगण्यास असमर्थता दर्शवली. गुडघे टेकून पदर पसरूनही काही उपयोग झाला नाही. आपली अर्धी संपत्ती देण्याचेही त्या जोडप्याने आमिष दाखवले. परंतु स्वतःच अमर्याद संपत्तीची मालकीण असलेल्या त्या स्त्रीला धनद्रव्याची काय गरज? तिनेच उलट त्या दाम्पत्याला कळकळीने समजावले, हवे तर आमची अर्धी संपत्ती घ्या, पण व्रताबद्दल विचारू नका. मी वचनबद्ध आहे. वचन मोडले तर ब्रह्मसंकटात सापडेन. अखेर त्या निपुत्रिक दाम्पत्यामधील स्त्रीने संतापून शापवाणी उच्चारली. ज्या व्रतामुळे तुला ही संपन्नता लाभली, त्या व्रताची माहिती तू माझ्यासारख्या कित्येक अभागी लोकांपासून लपवून ठेवित आहेस. हा एक प्रकारे स्वार्थच. या व्रताने तुला लाभलेले सौख्य लवकरच संपुष्टात येईल. सारे काही धुळीस मिळेल. पुत्र सौख्यापासून वंचित राहिलेल्या एका स्त्रीचा हा तळतळाट आपल्या नायिकेला सहन झाला नाही. ती कोलमडली. त्याच रात्री तिने आपल्या पतीपुढे रडून मन मोकळे केले. तेव्हाच एक धक्कादायक रहस्य समोर आले. त्या स्त्रीने, जिचे नाव आत्मजा होते,
कुठल्याही प्रकारचे व्रत कधी पूर्ण केलेच नव्हते. शिवलिंगाला जलाभिषेक करण्यासाठी तिने ज्या 1,01,101 घागरी रानात गुप्त ठिकाणी नेल्या त्या खरे तर एका विचित्र खेळाचा भाग होत्या. रानातील याक्षिक नामक एका क्रूर आणि मनुष्यद्वेष्ट्या राक्षसाने तिच्यासोबत मांडलेला तो एक अघोरी खेळ होता. फुटका हौद संपूर्णपणे भरून दाखवण्याचा खेळ. तिने तो खेळण्यास नकार दिला किंवा अर्धवटच सोडला तर त्याचे परिणाम खूप भयंकर असणार होते. त्या स्त्रीने हा खेळ काही महिने कुणालाही कळू न देता सुरू ठेवला, पण अखेर कुणकुण लागलीच. तेव्हा त्या याक्षिक नामक महाभयंकर दानवाबद्दल कुणाला कळू नये म्हणून तिने या जलाभिषेक व्रताचे असत्य सांगितले. पुढे तिला गोपाळ भेटला. आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर त्याने शक्कल सुचवली. घागरींची मैलभर रांग लावून आत्मजाने तो फुटका हौद भरून दाखवला. ती खेळात जिंकली. त्या अमानवी दैत्याकडून आपले स्वातंत्र्य परत मिळवले. मग गोपाळशीच विवाह केला. कर्मधर्म संयोगाने गोपाळला धनलाभ झाला. पुढे तो श्रीमंत व्यापारी बनला. लोकांना वाटले ही व्रताचीच कृपा. ते तिला या व्रताबद्दल खोदून खोदून विचारू लागले, पण ती बिचारी काय सांगणार हे गुपित फक्त तिला आणि गोपाळलाच ठाऊक होते. पण त्या दिवशी त्या दुःखी स्त्रीची शापवाणी ऐकल्यापासून आत्मजाचा जीव तळमळत होता. गोपाळने तिला समजावले, मुळात तू कुठले असे व्रतच घेतले नव्हतेस तर ते दडवण्याचा प्रश्नच कुठे येतो. ही शापवाणी व्यर्थ जाईल. तुझा यात काहीच दोष नाही. आपल्याला प्राप्त झालेले वैभव हे व्रतामुळे नसून तुझ्या माझ्या कष्ट आणि चिकाटीचे फळ आहे. परंतु तरीही आत्मजाचे समाधान होईना. का कुणास ठाऊक, परंतु याक्षिकासोबत मांडलेल्या डावामुळेच आपली गोपाळशी भेट झाली आणि पुढे हे सर्वांगसुंदर आयुष्य लाभले. न जाणो तेच एक व्रत किंवा तपश्चर्या असावी. आपण त्या पीडित दुर्दैवी जीवांना याक्षिकाकडेच का पाठवू नये? त्यांच्यात खेळ पूर्ण करण्याची धमक असेल तर नक्कीच त्यांच्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करेल. शापवाणी खरी होऊ नये म्हणून गोपाळला न सांगताच आत्मजा त्या संतान प्राप्तीसाठी आसुसलेल्या स्त्रीला घेऊन रानात गेली. तिने पुन्हा त्या घुमटात प्रवेश केला. तुडुंब भरलेला हौद अजूनही तसाच होता. त्याचे छिद्र मात्र बुजवले गेले होते. याक्षिकाचा कुठेच पत्ता नव्हता. त्या दोघी रात्रभर तिथेच थांबल्या. तरीही त्या मायावी असुराचा कुठेच पत्ता नव्हता. आभाळात 3 चंद्रही नव्हते. मी सारखं सारखं दैत्य, राक्षस, असुर वगैरे म्हणून याक्षिकाला डिवचत होतो. तोही आता दात ओठ चावू लागला होता. पण बोलणार काय? बोलणं म्हणजे पराभव नाही का? कसा बसा संतापाचा ज्वालामुखी आतल्या आत दाबून उभा होता. दुसऱ्या दिवशी पहाटेही याक्षिक तिथे न आल्याने ती नाराज झाली. घुमट दिसेना, 3 चंद्रही नव्हते. याक्षिकही बेपत्ता. तिला वाटले आपण पराभूत केल्यावर तो इतरत्र निघून गेला किंवा मग त्याला इतर याक्षिकांनी येऊन आपल्यासोबत मृगव्याध ताऱ्यावर नेले असेल. आत्मजा परत निघाली. परंतु काहीही कल्पना नसलेल्या त्या दुसऱ्या स्त्रीने मात्र तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. इथे वाड्यात चिंताग्रस्त झालेल्या गोपाळचा जीव आत्मजाला पाहताच भांड्यात पडला. तिने याक्षिकाच्या निघून जाण्याबद्दल गोपाळला सांगितले. गोपाळचा मात्र विश्वासच बसेना. आज न उद्या त्या स्त्रीला याक्षिक नक्कीच तिथे भेटेल आणि आपल्या खेळात सहभागी करून घेईल याची त्याला खात्री होती. त्याच मध्यरात्री अचानक झोपमोड झाली. तेव्हा तिने गोपाळला मागच्या दाराने रानात जाताना पाहिले. तिने त्याचा गुपचूप पाठलाग केला. तो चक्क घुमटाजवळ पोचला. तिथे ती दुःखी स्त्री अजूनही बसलेली होती. एकाएकी आभाळात 3 चंद्र झगमगू लागले. गोपाळने पाहता पाहता मायावी याक्षिकाचे रूप धारण केले. तो उग्र दैत्य समोर पाहताच ती स्त्री किंचाळून बेशुद्धच पडली. पण इथे घुमटाबाहेर आत्मजाला मात्र अंगावर वीज कोसळावी असा भयंकर धक्का बसला होता. याक्षिकानेच गोपाळचे रूप घेतले होते. किंबहुना याक्षिकच गोपाळ होता. म्हणजे ज्याने आपल्याला इतके छळले त्यानेच कपटाने आपल्याला जिंकू दिले. आपला विश्वास आणि प्रेमही जिंकले. तो सतत आपल्या सोबत राहिला. तिने त्याला आपले सर्वस्व अर्पण केले. म्हणजे खरं तर हरूनही शेवटी याक्षिकच जिंकला.
तिची खेळातली निष्ठा आणि लाघवी रूप पाहून तो तिच्यावर भाळला होताच, पण ही करारी स्त्री आपल्यावर अन्याय करणाऱ्या एका मायावी यक्षावर कधीच प्रेम करणार नाही हे जाणून त्याने तिला अपेक्षित असणाऱ्या मनुष्याचे रूप घेतले. तिच्यासोबत संसार केला, मुलांनाही जन्म दिला. ज्या सुखाचा अनुभव आत्मजा घेत होती ते खरे तर असे छळकपटावर बेतलेले होते. एका क्षणातच तिची सर्व सुखे मातीमोल झाली. त्या बेशुद्ध पडलेल्या असंतान स्त्रीची शापवाणी तंतोतंत खरी ठरली. आत्मजा पुरती ढासळली, चिडली, तावातावाने घुमटात आली. तिला पाहताच याक्षिकही बिथरला. काही बोलण्याआधीच आत्मजाने त्याला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली. मला आधीच कळायला हवे होते. कुणालाही सांगू नकोस, कुणाचीही मदत घेऊ नकोस असे बजावूनही मी खेळात जिंकण्यासाठी गोपाळची मदत घेतली हे तुला कसे खटकले नाही? मनुष्य एका याक्षिका इतका परिपूर्ण कधीच होऊ शकत नाही, मग गोपाळने मनुष्य असून इतकी परिपूर्णता दाखवलीच कशी? आता तरी तुझे मायावी ढोंगी रूप फेकून दे आणि माझ्या समोर ये. याक्षिक बनून तर तू मला छळलेसच, परंतु गोपाळ बनून तर तू माझा विश्वासघात केलास, सर्वस्व लुटलेस, दगा दिलास. आता पुन्हा मी तुझ्या घुमटात आले आहे. यावेळी तुला कुठला नवा खेळ खेळायचा आहे सांग, कुठले नवे रूप दाखवणार आहेस सांग. खरे तर तू ध्रुवार्क ताऱ्यांवरील खऱ्याखुऱ्या याक्षिकांच्या नावालाही कलंकच, कारण याक्षिक असत्य बोलत नाहीत, विश्वासघात करत नाहीत. मनुष्याला सदाचाराचे धडे शिकवणारा तू खरं तर सैतानाचाही बाप आहेस. कपटी आहेस, बहुरूपी आहेस. तू बहुरूपी आहेस, तू बहुरूपी आहेस असे म्हणून आत्मजाने त्या याक्षिकाला वारंवार इतके हिणावले की चिडून त्याने आत्मजाला या हौदातच बुडवून मारले. आपणच भरलेल्या हौदात अशा प्रकारे आत्मजाचा शेवट झाला. असत्य, 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 बहुरूपी एकाएकी चिडून म्हणाला. आता यापुढे एकही वावगा शब्द तोंडातून काढशील तर तुझ्या डोक्याची शकले होतील. त्याचा तो अवतार पाहून माझ्या छातीत धस्स झालं. बाकीचेही 4 पावले मागे गेले. मी आत्मजाला हौदात बुडवून मारलेले नाही, तिने स्वतःच नैराश्याने जीव दिला होता. त्यानंतर मी पुन्हा कधीच मनुष्यरूप घेतले नाही, गावी परतलो नाही. आमच्या मुलांचे काय झाले तेही मला ठाऊक नाही. मनुष्य या शब्दाचाच तिरस्कार वाटू लागला. मी जो खोटारडेपणा छळवात शिकलो तोही मनुष्याकडूनच, कारण याक्षिकांना या गोष्टीच ठाऊक नाहीत. मी पुन्हा घुमट मांडून खेळ सुरू केले, मनुष्याला दंड देत राहिलो, परंतु असत्य वचन आणि छळवाद मात्र सोडून दिला. आत्मजावर मी खरेखुरे प्रेम केले होते. तिच्यासोबत संसार करताना मी स्वर्गसुख अनुभवले जे याक्षिकांच्याही नशिबी नव्हते. पण पुढे काय झालं? आमच्या सुखाचा हेवा वाटणाऱ्यांमुळेच आमचे सुख हिरावले गेले. त्या संतान सुख हवे असणाऱ्या स्त्रीसोबत मी हाच हौदाचा खेळ पुन्हा खेळलो. ती 2 दिवसही तग धरू शकली नाही. गावात जाऊन तिने माझ्याबद्दल सर्वांना सांगितले. ज्यांना ज्यांना माझे गुपित कळले त्यांना त्यांना मी स्वतंत्र घुमटात बंदिस्त करून टाकले. तुमच्यासारखेच आजन्म. आम्ही काही आजन्म तुझ्या बंदिवासात राहणार नाही. तू माझ्या कथेवर मागच्या 2 मिनिटांपासून प्रतिक्रिया देतो आहेस. तू हरलास, मी शांतपणे म्हटले. सर्व मित्रांनी एकच जल्लोष केला. सचिन तर चक्क नाचू लागला. अशक्य, याक्षिक कधीच हारत नाहीत. तू कपटाने मला हरवलेस, बहुरूपी चिडला. अच्छा, कपटाने? मग तू आत्मजाबरोबर केलेस ते काय होते? मी विचारले. तो गप्पच बसला. आता आपल्या याक्षिकपणाला जाग. आमच्यासोबत इतर घुमटांमधल्या सर्वांचीच मुक्तता कर. तू तसे वचन दिले होतेस. एका याक्षिकाचा शब्द खाली पडू देऊ नकोस, मी पुढे म्हटले. मग एकाएकी तो शांत झाला आणि ध्यानस्थ बसून कसला विचार करू लागला कोणास ठाऊक. पण आमच्या छातीत मात्र धडकी भरली होती. याने पुन्हा रडीचा डाव खेळला तर? आमच्यात अस्वस्थ चुळबुळ सुरू झाली. काय फालतूगिरी चालली आहे यार. जिंकूनही हा आपल्याला सोडायला तयार नाही. मी नाही खेळत, जा. सचिन कुरकुरला. अखेर बऱ्याच वेळाने बहुरूप्याने तोंड उघडले. ठीक आहे, मी सर्वांची मुक्तता करण्यास तयार आहे. याक्षिकाचा शब्द खाली पडू देणार नाही, पण एकाच अटीवर.
तुला ही कथा इतक्या तपशीलवारपणे कशी ठाऊक ते मात्र तू मला सांगायलाच हवंस. पराभूत झालेल्याने अटी घालायच्या नसतात, मान्य करायच्या असतात. आणि तू अजूनही प्रश्न विचारतो आहेस, म्हणजे आम्ही सांगितलेल्या कथेत तू बराच गुंतून पडलेला दिसतोय. ठीक आहे, तुझ्या कुतूहलाचे शमन करण्यासाठी म्हणून सांगतो. आत्मजाने नैराश्यग्रस्त होऊन जीवन संपवल्यावर तू त्या दुसऱ्या स्त्रीशी तोच खेळ सुरू केलास. पण तिने आडावर जाऊन घागरींऐवजी तुझी कृत्य ऐकवून लोकांचे कान भरण्याचे कामच अधिक केले. फार बोभाटा होऊ नये म्हणून तू त्या सर्वांनाच निरनिराळ्या घुमटात कैद केलेस. परंतु 2 जणांना मात्र तू मुक्त सोडलेस, तुझी मुले. तुझ्या आत्मजावरील प्रेमाचा अंश असलेल्या त्या चिमुरड्यांना तू तुझ्या मायावी घुमटात अडकवून ठेवू शकला नाहीस. त्या बोभाटा करणाऱ्या स्त्रीने गावात येऊन ही हकीकत प्रथम तुझ्या मुलांनाच ऐकवली होती. त्या अजाण मुलांना प्रथम काहीच कळले नाही. जेव्हा कळू लागले तेव्हा ही एक कल्पोकल्पित सुरस कथा असावी अशा प्रकारे ते आपल्या येणाऱ्या पिढींना ऐकवू लागले. काळानुरूप त्यात बदलही होत गेले. मी माझ्या आजीच्या तोंडून ही कथा ऐकली. त्यात शेवटी बहुरूप्यानेच आत्मजाला ठार केले असा शेवट होता. तुझ्या आजीने? म्हणजे तूही याक्षिक कुळातील आहेस का? विशालने ओरडून विचारले. बाकीचेही भांबावलेले दिसले. हो, आपण कोणत्या कुळात जन्म घ्यावा हे काही आपल्या हातात नसतं. सुट्टीतून गावी गेलो की आजी आजोबा मला बहुरूप्याच्या कथा ऐकवायचे. ते 3 चंद्र दिसले नाहीत तोवर मलाही या सर्व भाकड कथाच वाटायच्या, मी खिन्नपणे म्हटले. आम्ही बहुरूप्याकडे पाहिले. त्याच्या मुद्रेवर कुठलेच भाव नव्हते. डोळ्यात मात्र करुण रस दाटून आला होता. आपल्या वंशजाला कडकडून मिठी मारावी असेही त्याला वाटले असेल, पण त्याने केलेल्या कृत्याने तो अधिकार त्याच्याकडून हिरावून घेतला होता. माझ्या नजरेत त्याच्याबद्दल कुठलीच माया नव्हती. कुणीच काही बोलतही नव्हतं. अखेर किरणने म्हटलं, याक्षिका, तुला आता पृथ्वीवर खितपत पडण्याची गरजच नाही. तू आपल्या मृगव्याध ताऱ्यावर परत जाऊ शकतोस. ते कसं शक्य आहे? बहुरूप्याने उत्सुकतेने विचारलं. बघ, तुझी अवस्था विहिरीतल्या त्या बेडकासारखीच झाली आहे, ज्याला विहीर हे एवढेच जग असावे असे वाटते. अरे, मागच्या 400 वर्षात मनुष्याने किती प्रगती केली आहे. भारतीय अवकाश संस्था इस्रो तर चक्क मंगळापर्यंत पोचली आहे. तू वातावरण भेदू शकत नाहीस, हीच समस्या आहे ना? मग तू थुंबाला जा. तिथून दर महिन्याला एकतरी मानवविरहित यान उड्डाण घेतेच. सूक्ष्म किडामुंगीचे रूप घेऊन तू त्या यानातून वातावरणाच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाऊ शकतोस. मग तिथून आपली ऊर्जा वापरून मृगव्याधावर निघून जा, किरणने सुचवले. मनुष्यासाठी हा शब्द मी कधी वापरेन असे वाटले नव्हते, पण मित्रांनो, धन्यवाद, बहुरूप्याने मृदू आवाजात म्हटले. मग माझ्याकडे एक मायाळू कटाक्ष टाकून तो अग्निबाणासारखा थेट आभाळात उडाला. दूर दूर दक्षिणेकडे जात दिसेनासा झाला. तो गेल्याबरोबर ते लखलखणारे 3 चंद्रही नाहीसे झाले. खिडकीवरील पडदा हटवताच प्रकाश आत यावा तसा घुमट हटू लागला. इतर घुमटही नष्ट झाले. रात्र कधीच संपली होती. आकाशात सूर्यनारायण झगमगत होता. आम्ही लगेचच गाडीत बसलो आणि वेगाने निघालो. परतताना भानू आजोबांसारखे बहुरूप्याच्या तावडीत सापडलेले अनेक जण बावरलेल्या तरीही आनंदी मुद्रेने घरी निघालेले दिसले. तू खरंच अर्धा याक्षिक आणि अर्धा मनुष्य आहेस का, की नेहमीसारखी बंडळ मारत होतास? मंगेशने आरशात पाहत विचारले. दुर्दैवाने हे खरंय, नाहीतर ती कथा मला कशी ठाऊक असती, मी उत्तर दिलं. एका दृष्टीने तेही बरंच झालं, नाहीतर हा याक्षिक आपल्याने काही हरला नसता, लिंबाजीने म्हटलं. अरे, पण याच्या अंगात त्या बहुरूप्याची गुणसूत्रे असतील ना अजून? यानेच आपल्याबरोबर नवा खेळ सुरू केला तर? सचिनने विचारले. पागल आहेस का बे तू? 10-12 पिढ्या लोटल्यात या गोष्टीनंतर, राजेशने माझ्या बचावात म्हटले. हो, पण थोडी गुणसूत्रे असतीलच ना याच्या अंगात. DNA बदलतो थोडीच, उलट उत्क्रांती होत जावी तसा तो अधिक स्ट्रॉंग बनतो, योगेश म्हणाला. नक्की म्हणायचंय काय तुम्हाला? मी चिडून विचारलं. हेच की मागच्या 3 सीझन आणि 21 प्रकरणांपासून आपला प्रवास संपत कसा नाही.
या गाडीलाचे घुमट बनवून आणि आसपास आभासी मायावी दुनिया तयार करून अखंडपणे चालत राहणाऱ्या प्रवासाचा खेळ तर खेळत नाहीस ना तू आमच्यासोबत? विशालने जबरदस्त शंका घेतली. आपण चिपळूणपर्यंत पोचलोय. अजून 7-8 तासांनी पार्ल्याला पोचू. तेव्हाच मला उठवा. ही फालतूगिरी ऐकण्यापेक्षा मी झोपणं पसंत करेन. असं बोलून मी सीटवर मागे डोकं टेकलं आणि डोळे बंद केले. मनातल्या मनात मात्र वाटत होतं, आई शपथ हे खरं तर नाही. आमचा हा प्रवास संपणार तरी कधी?